In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून पनीर कसे बनवायचे ते या साध्या सोप्या रेसिपीतून आपल्याला लक्षात येणार आहे. तर फ्रेंड्स, या ठिकाणी मी 300 ग्रॅम इतकं पनीर कट करून घेतलेलं आहे. या ठिकाणी अगदी कमी तेलामध्ये हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त तेल टाकून जर आपण पनीर तळून घेतले तर ते उरलेल्या तेलाचं काय करायचं असा पण प्रश्न पडतो आणि अगदी जास्त तेल ओतून पनीर तळले तर ते सॉफ्ट राहत नाही, मग ते पाण्यामध्ये टाकावे लागते. तर अगदी कमी तेलामध्ये फक्त थोडासा भुरा रंग येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त ओव्हर फ्राय करायचं नाही, नाहीतर आपलं पनीर रबरासारखं होतं, तुटत नाही आणि सॉफ्ट राहावं म्हणून अगदी कमी वेळेमध्ये ते फ्राय करून लगेच काढून साईडला ठेवायचं आहे. पनीर आपले तळून झाल्यानंतर अगदी कमी वेळेमध्ये व कमी साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत. अगदी आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी कशी बनवायची ही ट्रिक तुम्हाला ह्यामधून लक्षात येणार आहे. जर आपले पनीर कढईला चिटकत असेल तर समजावे, जर पनीर आपले थोडेसे जुने आहे, शिळे आहे. फ्रेश पनीर पटपट तळले जाते. तर आता आपण आहे त्या सेम कढईमध्ये आपण 2-3 लवंग, एक दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. थोडंसं तेल आधी आपण पनीर तळलेलं शिल्लक असलेले आहे त्याच्यातच आपण दालचिनी आणि लवंग टाकणार आहोत आणि 2 वेलची टाकायची आहे. हाही मसाला जरी आपल्याकडे शिल्लक नसेल तर नाही टाकला तरीही चालेल. तर या ठिकाणी 2 ते 3 कांदे उभे चिरून त्यामध्ये टाकायचं आहे व 2 चमचे तूप यामध्ये टाकायचं आहे. जर बटर असेल तर बटरही तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी छान लालसर रंगाचा होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर आपल्याला यामध्ये एक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोमुळे ग्रेव्ही आणखीन छान तयार होते, थिकनेस येण्यास मदत येते व चवही चांगली येते. तर अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो गळेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे व थोडासा शिजवूनही घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण एक हिरवी मिरची टाकणार आहोत. हिरवी मिरची टाकल्यामुळे आपली पनीरची भाजी खूप छान टेस्टी होते, कारण हिरव्या मिरचीचा चवीमध्ये नक्कीच फरक दिसून येतो. तर अशा पद्धतीने मिरची टाकून झाल्यानंतर तीही छान परतून घ्यायची आहे. आता यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे. सुरुवातीला जिरं टाकलं नाही, पण जिरं टाकायचं आहे. आता जर आपल्याकडं घरी काजू शिल्लक असतील तर 10 ते 12 काजू टाकायचे आहे. जर काजू उपलब्ध नसेल तर बदाम टाकले तरीही चालू शकते आणि अगदी दोन्हीही नसेल तर थोडंसं शेंगदाणे टाकले तरीही ही भाजी छान लागते. तर या ठिकाणी 2-3 चमचे घरची कांदा लसूण चटणी या ठिकाणी वापरलेली आहे. जर तुमच्याकडं घरची चटणी नसेल तर तुम्ही या ठिकाणी मिरची पूड वापरली तरी चालू शकते. तर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये आलं लसूण टाकायचं आहे. आलं लसूण यामध्ये टाकल्यामुळे आणखीन छान मसाला आपला टेस्टी होणार आहे. तर अशा पद्धतीने जर हा मसाला चांगला शिजवून घेतला तर आपली पनीरची भाजी अगदी विदिन सेकंदमध्ये तयार होते. खूप वेळ वाचतो आपला जर आपण अशा पद्धतीने मसाला शिजवून घेतला तर यामध्ये लास्टला आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर शिजवून घ्यायची नाही, त्याचा फ्रेशनेस आणि वास निघून जातो. त्यामुळे
कोथिंबीर लास्टला टाकायची आहे। तर आता आपला मसाला तयार करून झालेला आहे। तर आता सेम कढईमध्येच आता आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत। तर अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण जी बनवून घेतलेली ग्रेव्ही ती या तेलामध्ये ओतून घ्यायची आहे व चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, कमेंटमध्ये नक्की सांगा ही अगदी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली। अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे व पाहुण्यांना तर अतिशय आवडणारी ही डिश आहे। सगळे बोटं चाकत खातील व तुमचं कौतुकही करतील। तर छान असं तेल सुटलेलं आहे, पहा सुंदर दिसत आहे। आता यामध्ये जेवढं आपल्याला पाणी ओतायचं आहे तेवढं ओतून घ्यायचं आहे। आपल्याला किती घट्ट हवं आहे, किती पातळ हवं आहे यानुसार आपण त्याचा कन्सिस्टन्सी ठरवायची आहे। तर या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकायचं आहे व परत छान शिजवून घ्यायचं आहे। आपण यामध्ये काजू टाकल्यामुळे हे बॅटर घट्ट होतं, त्यामुळे पाणी थोडंसं टाकायचं, कारण पनीर टाकल्यानंतर आणखीन आपली ग्रेव्ही घट्ट होऊ शकते। आणखीन थोडंसं शाही टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं दूध टाकलं, शाई टाकली तरीही चालू शकते। या ठिकाणी दूध खूप चांगल्या पद्धतीने टेस्टी लागतं व मलाई वगैरे टाकली तर छान मिळून येण्यासही मदत होते व टेस्ट अगदी छान येते। यामध्ये थोडासा गोडसरपणाही या भाजीला येण्यास मदत होतो व तिखटपणा कमी होतो। आता या पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे व आता जे आपण पनीर तळून घेतलेले आहे ते टाकायचं आहे। जे आपण पनीर तळून घेतलेले आहे ते सर्व पनीर यामध्ये एक एक करून टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर छान अगदी सॉफ्टली हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण झाकून थोडंसं एक वाफ काढून घ्यायची आहे। जर वाफ काढली नाही तर आपल्याला मसाल्याचा वास येऊ शकतो। पहा किती छान दिसत आहे पनीर। आणि थोडंसं आपल्याला आवडत असेल तर चाट मसाला व गरम मसाला वरून थोडासा टाकायचा आहे आणि घरी कसुरी मेथी जर अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। जर ती मऊ असेल तर तुम्ही गरम करून टाकू शकता। तर ही आपली पनीरची कमी साहित्यामधील रेसिपी अगदी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेली आहे। तर नक्की तुम्ही या पद्धतीने रेसिपी करून पहा, खरंच घरच्यांना खूप आवडेल, पाहुण्यांनाही खूप आवडेल। तर अशा पद्धतीने सर्व करून घ्यायचे आहे, वरून कोथिंबीर टाकायची आहे व चपाती, फुलके किंवा रोटीवर सर्व करायचे आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शीतल कॉर्नरला सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू। इतरांना शेअर करायला विसरू नका। बाय।